सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 तासाचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन केलं। पदोन्नती, सेवा प्रवेश नियम आणि रिक्त पदांची भरती तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र शासनाने सेवा विषयक बाबी पूर्ण करण्यासाठी 150 दिवसांचा विशेष कार्यक्रम जाहीर केला होता। या कार्यक्रमांतर्गत सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, आकृतीबंध आणि रिक्त पदांची भरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र मुदत संपूनही परिचारिका संवर्गाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे। सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम न झाल्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित असल्याचं सांगण्यात आलं। तसेच सुधारित आकृतीबंधास मंजुरी न मिळाल्यानं नवीन पदनिर्मिती आणि भरती प्रक्रिया रखडली असून विद्यमान परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढतोय। याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। आंदोलनादरम्यान सुधारित सेवा प्रवेश नियम तत्काळ अंतिम करणे, सुधारित आकृतीबंधास शासन मान्यता देणे, सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, रिक्त पदांवरील सरळ सेवा भरती सुरू करणे आणि परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्र नर्सेस गव्हर्नमेंट फेडरेशनचा हमारी यूनियन